इन्स्ट्रुमेंटेशनचे ड्रामेबाज सादर करत आहे लघुनाटिका अनुदानास पात्र. लेखक प्रफुल्ल बावदाने, ध्वनी संयोजक रुपेश शेट्टी, श्रीपाद देवेकर, नेपथ्य रोहित वाघ, आशुतोष आचरेकर आणि टीम. विशेष आभार छाया शिंदे, रुपेश शेट्टी. RJT इन्स्ट्रुमेंटेशन सादर करत आहे एक लघुनाटिका अनुदानास पात्र. दिग्दर्शक प्रफुल्ल बावदाने. तुमच्या आई बाबांनी कुठे काही बाहेर भेटून डिसिजन नाही घेतला ना? हे कसं शक्य आहे? त्यांची आई वडील एकामेकांना ओळखत पण नाही. ए बाई बघ ना. बाई मी मुलगी आहे. आय एम जस्ट 22. ओके? ए कीर्ती तू जरा गप्प बस. आधी तिथं काही आयडिया सुचत नाहीये. त्यात तुझी मचमच. एक तर कालपासून या रसिकाने डोकं घाललंय आणि कॉल करून करून हैराण केलंय सतत. अरे पण यावर काहीतरी ऑप्शन शोधलाच पाहिजे ना. नाहीतर आपल्या पार्टी हँगआउट नाईट आउट सर्व बंद होणार यार. ए भाई हा बंद होणार आहे. करा सगळं कंटिन्यू. हा काय तुम्ही बंद नका करू. तुम्ही करा कंटिन्यू. नाही यार गाईस तुम्ही नाही तर ग्रुपला मजा केली. आपण किती धमाल केली. किती मोमेंट्स आपण एकत्र एन्जॉय केले आणि ते सर्व बंद करायचं ते पण एका सुंदर कारणासाठी. नाही यार आम्ही तिघं आहोत ना. आणि तसं हे दोघं उचलतीलच करतो. काय काय ए थँक्यू बाबा. साईराम इथे मला माझेच वांदे झाले आणि त्याचं तुमचं मला नाही जमलं. सॉरी. मी पण सॉरी. माझी पॉकेट मध्ये मलाच पुरत नाही. शॉपिंग करून वर्ष माझ्या
आम्ही बघू आमचं काय ते. अरे यार आपला ग्रुप असा एकत्र नसेल तर त्यात काय मजा. आणि तसं आपल्याला खूप एन्जॉय करायचं. ते कसं ना तुम्ही नाही तर ग्रुपला मजा नाही. झालंय का तुझं? अजून नको सँडी मला. एक तर आधीच माझ्या आई बाबांनी माझ्या लावलं तर तू नको सुरू आता. हॅलो अपने खोपड़ी में एक नया आइडिया है. हाँ मला बोलू देशील का? हिमांशु तुला हिला म्यूट कर रे. आणि माझी आयडिया अशी आहे की प्रसाद आणि रसिका तुम्ही दोघांनी ना लग्न करा. काय? अरे प्रीती किती जोरात चावलीस तू म्हणतायस का? अरे माझा प्रीती नाही विवेक झाले काही म्हणतोय. आणि हा विवेक काय बोलतोयस तो रे? की त्यांची पॉकेट मध्ये बंद झाले आणि त्यांना लग्न करायला लावलं. वा ही काय आयडिया आहे. ए भाई तुला चटणी आहे काय? इथे सिच्युएशन काय आणि तू लग्न करायला सांगतोय ते पण या रसिकाशी? हे शक्य नाही. ते एखाद्याच कसल्याच्या ठिकाणीशी लग्न करेल पण हिच्याशी तर कधीच नाही. मला काय हाऊस नाही आली तुझ्याशी लग्न करायची. तुझ्यात काय लग्न करण्यासारखं? हा प्रसाद तू हिच्याशी नको तू माझ्याशी लग्न कर. अरे बरं तुझं काय इच्छा नाहीये तुला विश्वास लग्न करायला. आणि मी काय वरमाला ठेवू नये तुझ्याशी लग्न करायला. एक वेळेस मी हिमांशू सोबत लग्न करेन. तो माझा टास्क आहे. अरे तुमच्या आईला काय परीक्षेचा पेपर आहे काय? योग्य जोड्या जुळत नाही तुम्ही. अरे मी तुम्हाला का सांगतोय की माझी गव्हर्नमेंटची आयडिया अशी आहे की 5 लाख रुपयाचं आंतरराष्ट्रीय विवाह केल्या लोकांना 5 लाख रुपयाचं अनुदान म्हणजे पैसे मिळतात. आता त्याच्या इथं काय संबंध? अरे भावा संबंध आहे ना. बघ हे दोघे इंटरकास्ट मॅरेज करतील त्यांना पैसे मिळतील. मिळालेले पैसे तुम्ही दोघे वाटून घ्या म्हणजे तुमच्या बाबतीचा प्रश्न संपला. मग काय आम्ही आयुष्यभर नवरा बायकोच राहायचं? एकदा का लग्न झालं पैसे मिळाले की घटस्फोट. अरे तुला लग्न काही खाऊ वाटलं का रे? लग्न म्हणजे 2 मनांचं 2 कुटुंबांचं एकत्रीकरण. आणि यांच्या आई वडिलांचं काय? हे पण हे दोघे कडून आहेत ना. म्हणजे हे त्यांच्या आई वडिलांचं इंटरकास्ट मॅरेज व्हायचं त्यांच्या मुलांना कडूतले बोलायचे. मी तयार आहे. पण मी तयार नाही आणि तुझ्याशी ना तर मी अजिबातच नाही. एक वेळेस मी हिमांशू सोबत लग्न करेन. तो माझा टास्क आहे माहिती आहे तुला? आणि मी लोअर कास्ट म्हणून माझ्याशी नाही. अरे तुम्ही ना आम्हाला तुमच्याकडे समजतच नाही. अरे आम्हाला जरा माणूस करून बघा. लोअर कास्ट जन्म घेतला यात माझी काय चूक? माझे बाबा नाही का कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करतात. महिना 50,000 पगार देतात कळलं ना. आणि उत्तम शिक्षण घेऊन चांगल्या पोस्टवर काम आम्ही सुद्धा करतो. माहितीये माझ्या बाबांची ना स्वतःची फर्म आहे आणि त्यांचं मंथली इन्कम आहे चांगलं 1 लाख आहे. अरे तुम्ही तर आरक्षणाच्या जोरावर पोस्ट मिळवतात. आरक्षणाचा काय संबंध रे? आमच्या काही टॅलेंट असं वाटतं का तुम्हाला? म्हणून मला याच्याशी लग्न नाही करायचं. एक माजोर्डी आणि हा गाव म्हणून माझी बायको. अरे मला वाटलं इंटरकास्ट मॅरेज मुळे तरी माणुसकी जन्माला येत असेल. साले इथं पण जातच आहे. ज्याला त्याला आपल्या बापाच्या जातीचा पुरका आहे जो तर आपल्या जातीचे पोवाडे गात असतो. अरे या दोघांना फाट्यावर मारेल मी. अरे माझ्या विचारांमध्ये माणुसकी आहे. मेरे खून में इंसानियत दौड़ती है. वक्तृत्व स्पर्धा जोडून मारला आणि काय चाललंय रे तुमचं? इथे तुमचे वांदे झाले त्यावर मी आयडिया सुचवले आणि तुम्ही भांडायला सुरुवात केली आहे. भाई तुझी आयडिया खरंच खूप फालतू आहे. या आयडियामध्ये आपल्या मैत्रीत फूट नको पडेल. मग तुझ्याकडे काही आहे ऑप्शन? बोल. अरे काही नाही होणार यांचं. आणि त्या दोघांच्या एकमेकांची पटत नाहीये. त्या ते दोघे एकमेकांना इग्नोर करतायत. मी पण लोअर कास्ट आहे. मी घेतलंय मनावर नाही. अरे आता या क्षणी आपल्या प्रॉब्लेमवर उपाय हवाय. बाकी गेलं तेल लावत. आणि प्रसाद आणि रसिका मी कोणासाठी करतोय? पॉकेटमध्ये कोणाचा बंद झालाय? मग बोला नाहीतर मी आणि प्रीती लग्न करतो. गाईज मला वाटतंय जे विवेक बोलतोय ते आपण करूया. अरे पण हिमांशू. अरे रसिका माझा आहे. मी यावर नीट विचार केला. मला यात काहीच रिस्क नाही वाटत. ट्रस्ट तू बोलतो ते ठीक आहे. आय एम रेडी. सांग आता तू तुझं बोल. मला वेळ हवाय. हिमांशू हा प्रसाद पण रेडी आहे रे. आपण उद्या सकाळी ना कोर्टात भेटूया. चला बाय.
त्यांना वेळ सांगितले मग अजून कसे नाही आले आणि किती उशिरा पण वाट बघायचं तुमच्या किती उशीर मी आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर इंस्टावर फेसबुकवर पर्सनलवर सुद्धा मेसेज केले येतील रे ते इतक्या काम जरा हो काय करताय आम्ही काही नाही केले आणि आम्ही इथे लग्न करायला आलो अहो मी माझा कार्ड देतोय तुम्हाला मी वकील आहे ऍडव्होकेट सीवी आगलावे मी लग्न करून देतो डिवोर्स मिळवून देतो खंडणी हप्ता वसुली हाफ मर्डर गॅप सर्टिफिकेट इन्कम सर्टिफिकेट सगळी कामं मी करून देतो चला या माझ्या बरोबर कुठे कुठे अहो लग्न करायचंय ना तुम्हाला हा लग्न करायचंय पण अजून तारीख हवी आहे मला अहो तारीख काय थोडे जास्त पैसे दिलेत ना लग्न सुद्धा आताच करून दे अरे पण पार्टनर नाही आले अजून अहो हा काय पार्टनर याच्याशीच लग्न करायचं ना तुम्हाला लग्न लावतो काय एवढं दुसरं घालायचं ना त्यात काय खोटं लग्न काय बोलताय तुम्ही अहो ती बोलते ती जे पण बोले खोटं नाही बोलणार आणि लग्नानंतरच बोलणार तुमच्या काढायची शपथ वा बहिणी चला मुलीकडचे 2 साक्षीदार झाले आणि मुलाकडचे 2 साक्षीदार मुलीकडचे 2 साक्षीदार आणि मुलाकडचे मी आणि मी साक्षीदार अहो एक साक्षीदार दोन्हीकडून नाही चालत मग तुम्ही आहात ना तुम्ही साक्षीदार अहो मी वकील आहे काय सांगतात माहिती आहे मला अहो माहिती आहे ना मग हे काय हे आहेत ना हे मुलाकडचे 2 साक्षीदार मी कसं काय हा चालेल तर चला हे काय पेपर्स पहिली मुला मुलीने सही करा आणि मग नंतर त्यांच्या 2 साक्षीदारांनी सही करा हो काय करताय इथे लेडीज आहेत अहो माहितीये मला त्याचं काय आहे ना एकदा लग्नाचे पेपर तयार झाले आणि सह्या झाल्या फक्त कोट आणि पॅन्ट काढली की झालं मी वरची त्यांनी वेळ सुद्धा वाचतो आणि 4 पैसे सुद्धा जास्त मिळतात काय ना वकिली करून लय पोटावरती पाय आला हा माझा साईड बिझनेस आहे तर चला ठीक आहे हात अंतर पण चला सगळं मिळून 100 रुपये झाल्या आधी तुला घ्या अरे फटाफट आता शुभमंगल थांबा तुमचं लग्न तर झालं तुमच्या आई वडिलांचं काय मी ऐकलं आधीच नसंगा लग्न केलंय आणि आता हिला असं घेऊन घरी गेलं ना माझे भाऊ पुन्हा चढतील माझ्यावर काय करायचं हॅलो बाबा हा बोल बाबा मी लग्न केलंय काय तू लग्न केलं आणि ते मला न सांगता अरे तुझी पॉकेट मनी बंद केली कारण तू सुधारावंस म्हणून आणि तू चक्क लग्न केलंस
आता तुला घरी यायची काही गरज नाही. तुझं तू बाहेरच बघ. अहो बाबा पण बाबा कोण ठेवला? काय बोलले? घरी येऊ नको. आता प्रसादचं तर झालं. रसिका, तुझ्या आई वडिलांचं काय? अरे मी पुण्यावर मुंबईला जॉबच्या शोधात आले तर 1 वर्ष मी इथेच आहे. आपण यांनी राहायची कुठं? आता आयडिया मी सुचवली आहे ना, त्यांच्या राहण्याची पण सोय मीच करतो. चला आता निघूया. मुलींना
इंद्रियांना माझं तुला खूप काय बडबडते आणि काय शिकताय तुला आता? अरे तरी पैसे मिळाले तर ते किती दिवस पुरणार आहे आणि मिळाले तरी की आता आई बाबा सुद्धा ना जबाबदारी विसरलेली आणि ध्येय न बाळगणाऱ्या मुलांना ना पॉकेट मनी काय 1 रुपया सुद्धा विचारत नाही आणि कपडे कॅटरिंगची शॉपिंग करून ते कोण भरत नसतं. अरे 1 वर्ष म्हणजे ना घरात एकत्र 12 महिने असतात आणि आपली इंडियन गव्हर्नमेंट माहिती आहे ना तुला 1 वर्षात पैसे मिळाले नाही तर मिळाले तर ते संपणारच आहे आणि नंतर काय 1 वर्षात आपण दुसरं लग्न करायचं आणि दुसरं लग्न करणार आहे आणि या सुविधा नाही पुरवल्या जात. अरे आपण ना एखाद्या नशा केलेल्या किंवा वाया गेल्या मुलांसारखे ना वाया गेलो आहोत आपण. अरे हाय विवेक आपल्या सोबत. तो विवेक साला माकड स्वतःच्या बापाच्या भाषेत धंदा सांभाळतोय आणि आम्ही इथे धंद्याला लावले. अरे 2 महिने झाले पैसे मिळाले. पहिल्या महिन्यात आपण विवेकाने प्रीतीची मदत घेतली ती फेडण्यासाठी आपण काय केलं आपल्या चैनी विकली आणि आता काय विकायला बत्तीशी. अरे तो बोललाय तात्पुरता जॉब करा. आणि त्या सगळं आपण आधी विचार केला असता तर तो इमानची झाला चांगला जॉब कर आणि आपल्याला सांगून गेलं ट्रस्टी नाही तर काय करत जरा संतोष आहे. मला काय बोलायचं
का त्यांना अनुदान नाही मिळाले आणि तसंच त्यांना 1 वर्ष सुद्धा पूर्ण झालंय. दिवशी बोर्डाची तारीख पण भेटली आणि आता ते वेगळे होते. अरे बाबा ही वेळ आपल्यावर येणारच होती. अरे मन घट्ट कर शोधायचं डावा शोधायला असे प्रसंग आयुष्यात येतात. कदाचित दोन्ही सिरियस आहे. हे हिमांशू काय चाललंय तुझं? पालखीची बडबड लागली आहे. आम्ही पण निघतो आता. तुम्ही दोघे पण निघा. तुमचं जे काही नाटक होतं त्याचं संपलेलं आहे आणि तुम्ही दोघे तुमचं आयुष्य जगायला आता मोकळे. चले. पैशांसाठी खेळ खेळला अनुदानाचा, नकळत सुरू झाला खेळ हा प्रेमाचा. नाही नाही म्हणता म्हणता कोणास ठाऊक हा कधी बोललो आणि समजूनही नाही उमजला ठेरावातला हा अबोला. मित्र होऊन गेले एक निमित्त मात्र, मित्र होऊन गेले एक निमित्त मात्र आणि आमचे प्रेम झाले अनुदानास पात्र.